नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शेअर बाजारामध्ये दररोज चढउतार हे सुरू असतात. अनेकदा आपण गुंतवणुकीतील नफा किंवा तोटा पाहूनच निर्णय घेतो. पोर्टफोलिओमध्ये गुंतवलेली मूळ रक्कम सुरक्षित दिसत असेल तर आपण निश्चिंत होतो. परंतु आर्थिक जगामध्ये हा केवळ एक भास असू शकतो. वर काहीही तोटा न दिसतानाही तुम्हाला डेड मनीमुळे मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागू शकतं. गुंतवणुकीतील हा छुपा धोका नेमका काय आहे आणि यातून बाहेर कसं पडायचं हे समजून घेणं प्रत्येक गुंतवणूकदारासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आता सर्वात आधी डेड मनी म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊयात. तर डेड मनी म्हणजे पोर्टफोलिओमधील अशा निरुपयोगी गुंतवणुकी ज्यांनी दीर्घ कालावधीमध्ये गुंतवणूकदाराला कुठलाही उल्लेखनीय परतावा दिलेला नाही. यामध्ये मूळ रक्कम तर सुरक्षित राहते, परंतु त्यातून मिळणारा परतावा हा शून्य किंवा नगण्य असतो. अनेक गुंतवणूकदार मूळ रक्कम गमावली नाही म्हणून अशा फंडांकडे दुर्लक्ष करतात. मात्र दुर्लक्षामुळे गुंतवणुकीच्या चक्रामध्ये तुमचं मोठं नुकसान होत असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या पैशातून आणखीन पैसा तयार होत नाही त्याला डेड मनी म्हणतात. आता डेड मनीमुळे होणाऱ्या नुकसानाला आर्थिक भाषेमध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हटलं जातं. जेव्हा तुमचे पैसे एखाद्या कमकुवत किंवा निष्क्रिय फंडामध्ये पडून राहतात तेव्हा तुम्ही बाजारातील अशा चांगल्या संधी गमावता जिथे इतर फंड उत्कृष्ट कामगिरी करत असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर मूळ रक्कम आहे तशीच राहणं म्हणजे फायदा नाही, तर दुसऱ्या चांगल्या पर्यायातून मिळणारा नफा गमावणं हा प्रत्यक्ष लॉसच आहे. तर आता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डेड मनी आहे का हे कसं ओळखायचं? तर काही काळ एखाद्या फंडाची कामगिरी मंदावली म्हणून त्याला लगेच पोर्टफोलिओमधून बाहेर काढणं चुकीचं ठरेल. डेड मनी ओळखण्यासाठी 2 गोष्टींवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कालावधी. तुमचा फंड सलग 4 ते 8 तिमाहींपासून म्हणजेच साधारण 1 ते 2 वर्षांपासून सातत्यानं खराब कामगिरी जर करत असेल तर हे तपासा. त्यानंतर दुसरं लक्षण म्हणजे इतर फंडांशी तुलना करा. त्याच श्रेणीतील इतर म्युच्युअल फंड बाजारामध्ये उत्तम परतावा देत असताना केवळ तुमचाच फंड मागे राहत असेल तर तो स्पष्टपणे डेड मनीचा भाग बनलेला आहे. तर आता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर समजा डेड मनी आढळला तर घाबरून न जाता टप्प्याटप्प्याने बाहेर पडण्याचं नियोजन करा. वर्षातून किमान 1 ते 2 वेळा आपल्या सर्व गुंतवणुकीचा तुम्ही आढावा घ्या. एखाद्या गुंतवणुकीने सलग 3 वर्ष तुमच्या उद्दिष्टांनुसार आणि बेंचमार्क निर्देशांकाच्या म्हणजेच निफ्टी किंवा सेन्सेक्सच्या तुलनेमध्ये कमकुवत कामगिरी जर केलेली असेल तर तुम्ही त्यातून बाहेर पडणं अगदी योग्य ठरेल. तसेच तोटा देणारे शेअर्स किंवा फंड विकताना या क्लुप्तीचा तुम्ही वापर करा. यामुळे तुमच्या इतर फायद्यांवरती भरावा लागणारा प्राप्तिकर कमी होण्यास मोठी मदत होईल. याशिवाय डेड मनीमधून बाहेर काढलेली रक्कम एकदम गुंतवण्याचा धोका पत्करू नका. ही रक्कम SIP किंवा बॅलन्स्ड हायब्रिड फंडाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं पुन्हा चांगल्या पर्यायामध्ये गुंतवा. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमधील सुरक्षिततेचा खोटा आव आणणारी डेड मनी खरं तुमच्या संपत्ती वाढीला ब्रेक लावत असतात आणि म्हणूनच वेळोवेळी पोर्टफोलिओची तपासणी करून अशा सुस्त गुंतवणुकीतून बाहेर पडणं हा आर्थिक समृद्धीचा खरा मार्ग आहे. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की नक्की डेड मनी म्हणजे काय आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर असा डेड मनी असेल तर तो कशा पद्धतीनं तुम्ही बाहेर काढू शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.